हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया सुपर सॉफ्ट स्पंजी असा ट्यूटी फ्रूटी केक, जो लहान मुलांचा तर फेवरेट असतोच. लहान मुलं काय, मोठ्यांना सुद्धा खूप आवडतो. आणि मेन म्हणजे आपण हा ओव्हनमध्ये बनवणार नाही आहेत, कढईमध्ये बनवणार आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे ओव्हन नसेल ते सुद्धा कढईमध्ये फटाफट बनवून तयार करू शकतात. आणि हे बघा किती सॉफ्ट असा झालेला आहे आणि टेस्टला तर खूपच यम्मी असा होता. चला तर रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी अमिता पाटील आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सध्या लहान मुलांच्या सुट्टीचे दिवस चालू आहेत, म्हणजे मज्जाचे दिवस चालू आहेत. तर म्हटलं चला आज आपण त्यांचं फेवरेट ट्यूटी फ्रूटी केक बनवूया. तर सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहे 2 कप मैदा. मेजरमेंटमध्ये 2 कप होता, त्यामध्ये मी 1.5 चमचा बेकिंग पावडर टाकत आहे. 2 कप आहे म्हणून 1.5 चमचा मी बेकिंग पावडर टाकत आहे. अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकत आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकत आहे. आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित चाळून घेऊया. चाळून घेतल्याने काय होते, मैद्यामध्ये जे मोठे लंग्स असतात ते निघून जातात. हे बघा, तर व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, एक बाउल घ्यायचं. आता आपण ह्यामध्ये एक दही टाकणार आहोत. ट्यूटी फ्रूटी केक आहे म्हणून बिना अंड्याचा दहीने आपण बनवणार आहोत. म्हणून इथे मी अर्धी वाटी दही घेतलेली आहे. आता मी 2 कप मैदा घेतला होता म्हणून त्याचं अर्ध मी साखर घेतली होती आणि ती मिक्सरमध्ये मी फिरवून घेतली होती. म्हणजे जितका तुम्ही मैदा घेणार तर त्याचे अर्ध साखर घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये त्याचं पीठ करून घ्यायचं आहे. साखरेचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये. आणि आता इथे मी थोडंसं दूध घालत आहे, म्हणजे साखर व्यवस्थित त्यामध्ये विरघळायला पाहिजे दहीमध्ये, म्हणून मी आता थोडंसं दूध घालत आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी अर्धी वाटी तेल घेत आहे. हे राईस ब्रँड ऑइल आहे, जे मी यूज करते हमेशा जेवणामध्ये. आता 1 चमचा एसेन्स घ्यायचा आहे, व्हॅनिला एसेन्स. तुमच्याकडे जो असेल अवेलेबल तो घ्यायचा. व्हॅनिला एसेन्स मी 1 चमचा घालत आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी थोडंसं विनेगर घालणार आहे, म्हणजे अर्धा चमचा विनेगर घालणार आहे. हे ऑप्शनल आहे, पण घातलं तर चांगला टेस्ट येतो. तर इथे आता सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता काय करायचं, मी ट्यूटी फ्रूटी घेतलेली आहे अर्धी वाटी जवळपास. हे मार्केटमध्ये एकदम आसानीमध्ये भेटते. त्यामध्ये थोडंसं मैदा ॲड करायचा आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. ट्यूटी फ्रूटीमध्ये मैदा ॲड केल्यावर काय होते, केक बेक होताना ट्यूटी फ्रूटी खाली बसत नाही, म्हणून ट्यूटी फ्रूटीमध्ये थोडंसं मैदा ॲड करायचा. आता काय करायचं, अर्धा मैदा घ्यायचा आणि त्यामध्ये मिक्स करायचं. एकदाच घालायचं नाही आहे आणि अर्धा नंतर मिक्स करायचं, म्हणजे त्याचं लंग्स पडत नाही. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाण्याऐवजी दूधसुद्धा घालू शकता. इथे मी पाणी घालत आहे. पाण्याऐवजी दूध घातल्याने सुद्धा टेस्ट खूप छान येतो केकला. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बॅटर थोडं जाड वाटते म्हणून मी थोडंसं अजून पाणी ॲड करत आहे, म्हणजे चमच्याने असं वरती उचलल्यावर रिबनसारखं पडल्या पाहिजे तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, हे आपण ट्यूटी फ्रूटी घेतलं होतं ते त्यामध्ये ॲड करायचं आहे. पण हमेशा तुम्ही ट्यूटी फ्रूटी ॲड करतील तेव्हा त्यामध्ये थोडंसं मैदा घालायचा, म्हणजे केक बेक होताना ट्यूटी फ्रूटी खाली बसत नाही. तर ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, एक केक टीन घ्यायचं, त्यामध्ये मी थोडंसं तेल लावत आहे. तुम्ही तेल, तूप, बटर काहीसुद्धा लावू शकतात. व्यवस्थित असं तेलाची कोटिंग करून घ्यायची आहे. आणि आता थोडंसं मैदा डस्ट करायचा आहे. हे बघा, थोडासा मैदा असा लावून घ्यायचा त्याला, म्हणजे केक चिकटत नाही. हे बघा, आपला केक टीन रेडी आहे. आणि त्यामध्ये हे आपलं सर्व बॅटर घालायचं आहे, केकचं बॅटर. व्यवस्थित असं सर्व घालून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये थोडीशी ट्यूटी फ्रूटी मी वरून सुद्धा घालत आहे,
म्हणजे केक शिजल्यावर दिसायला छान दिसतो. थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे एअर बबल्स असतात ते निघून जातात. आता काय करायचं, आपण हे कढईमध्ये बनवणार आहोत म्हणून एक कढई घ्यायची. मी इथे खराब झालेली कढई घेत आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याने काय होते, व्यवस्थित असं मीठ गरम होते तर मग ओव्हनसारखं म्हणजे हीट येते. म्हणून थोडंसं मीठ घालायचं आणि 10 मिनटं प्रीहीट करण्यासाठी ठेवून द्यायचं. तुम्ही ओव्हनमध्ये करत असतील तर 10 मिनटं 180 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करायचं ओव्हन आणि नंतर मग त्यामध्ये केक टिन ठेवायचं. आता इथे आपली कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि आपलं केक टिन ठेवायचं. तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही एक छोटी डिश अशी उघडी घातली तरी चालेल. आता 30 ते 35 मिनटं वाट पाहायची आहे. आता 30 मिनटानंतर मी चेक केलं होतं, केक फुलून वर आलेला होता पण वरती कच्चाच होता. म्हणून मी आता पुन्हा 10 मिनटं वाट बघणार आहे. गॅस एकदम मंदच ठेवायचा आहे, गॅस मीडियम ठेवायचा नाही आहे. आता 40 मिनटानंतर पाहिलं होतं तर केक ऑलमोस्ट शिजत आलेला होता पण मध्ये थोडा कच्चा वाटत होता मला. मी सुरी म्हणजे चाकू टाकून बघितला होता. हे बघा थोडंसं चाकूला असं बॅटर लागते म्हणून मी अजून 10 मिनटं ठेवलं होतं. म्हणून हा केक बरोबर 50 मिनटामध्ये माझा तयार झाला होता. हे बघा 50 मिनटं झालेली होती. आता आपला केक व्यवस्थित शिजलेला आहे, चाकूला बिलकुल लागत नाही आहे. हे बघा छान असं शिजलेला आहे. हे बघा छान असा बेक झालेला आहे. आता हा थंड करायचा आहे. अर्धा तासापर्यंत हा थंड करायचा आहे, नंतरच कापायचा आहे. गरम गरम कापायचं नाही आहे, नाहीतर मग फुटायची शक्यता असते. आता मी इथे अर्धा तास ठेवलेला होता थंड करायला केक. आता हे बघा असं कॉर्नर काढून घ्यायचे आहेत. कॉर्नर एकदम आसानीने निघत आहेत कारण की छान बेक झालेला आहे. तुम्ही ओव्हनमध्ये करत असतील तर ओव्हनमध्ये 40 मिनटं 160 डिग्री सेल्सिअसवर ठेवायचं, बेक करायचं आहे, त्याने सुद्धा छान होते. हे बघा मस्त एकदम आसानीने निघाला होता, बिलकुल चिकटलेला नाही आहे, छान असा बेक झालेला आहे. हे बघा एकदम स्लो मोशनमध्ये तुम्हाला दाखवते किती छान असा फुलून आलेला होता. अजिबात कच्चा नव्हता, अजिबात करपलेला सुद्धा नव्हता आणि छान असा बेक झालेला होता. आता आपण कट करूया. कट करतानाच असं समजते की किती छान स्पॉन्जी झालेला आहे. हे बघा एकदम सुपर सॉफ्ट स्पंजी असा झालेला आहे. लहान मुलांना तर खूपच आवडतो, त्यांचा तर एकदम फेवरेट असतो. हे बघा किती मस्त असं फुललेला आहे. आता आपण कट करूया. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ओव्हन नसला तरी सुद्धा कढईमध्ये छान असा मस्त केक होतो. तुमच्या मुलांना नक्की आवडेल, नक्की ट्राय करून बघा. आणि टेस्टला तर खूपच यम्मी असा असतो, मार्केटपेक्षा चांगला सांगितलं तरी चालेल. इतका छान सुपर स्पॉन्जी टेस्टी असा केक आपला तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू. तोपर्यंत मस्त राहा आणि हसत राहा. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.